समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि। अक्षसूत्राङ्कुशधरा पाशपुस्तकधारिणीं मुक्ताहारसमायुक्ता वाचि तिष्ठतु मे सदा। कम्बुकण्ठे सुताम्रोष्ठे सर्वाभरणभूषिता महासरस्वती देवी जिह्वाग्रे सन्निविष्टा। या श्रद्धा धारणा मेधा वाग्देवी विधिवल्लभा भक्तजिह्वाग्रसदना क्षमा निगुणदायिनी। नमामि यामिनीनाथ लेखालङ्कृतकृन्तला भवानी भवसन्तापनिर्वापणसुधारिणी। जयांचा जनी जन्मनामांत झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार या ब्रह्मचैतन्यमूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। देवर्षी नारद महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण हरी
धरिसी तू काया कीर्तनी
ये सद्गुरुराया राम नामाचे अमृत पाजून राम नामाचे राम नामाचे श्रीराम 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 राम नामाचे अमृत पाजून राम नामाचे भवभय नेसिनया भवभय नेसिनया कीर्तनी हे सद्गुरुराया कीर्तनी हे सद्गुरुराया कीर्तनी संतदास सुत गुरुचरणी रत संतदास सुत गुरुचरणी रत लागत से पाया कीर्तनी हे सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया ब्रह्म चैतन्य श्री गुरुराया रे ब्रह्म चैतन्य श्री गुरुराया रे ब्रह्म चैतन्य श्री गुरुराया रे ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया गुरुराया गुरुराया सगळ्यांनी मोठ्या आवाजात म्हणूया रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम कुंडली कमलदा हरिशान श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ आ
रामदास्य आणि हेमाला जाईल रामदास्य आणि हेमाला जाईल ऐसे ना घडेल कोणे काळी ऐसे ना घडेल कोणे काळी रामदास्य आणि हेमाला जाईल आईचे ना घडेल कोणे काळी रामदास कोणे काळी रामदास उपेक्षिना कोणे काळी रामदास उपेक्षिना राम उपासना ऐसी आहे राम उपासना ऐसी आहे श्रेष्ठ भक्ती राघवाची विभक्तीची भक्ती नाही ते रामदास्य तेथे नाही काही आणिक प्रमाण तेथे नाही काही आणिक प्रमाण राम उपासक दास म्हणे राम उपासक दास म्हणे रामदास्य ठेवाया जाईल ऐसे ना घडेल कोणे काळी रामदास्य 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 आणि हेमाया जाईल ऐसे ना घडेल कोणे काळी रामदासा उपेक्षिना राम उपासना ऐसी आहे श्रेष्ठ भक्ती राघवाची विभक्तीची भक्ती नाही तेथे नाही काही आणिक प्रमाण राम उपासक दास म्हणे श्रूयतान देवदेवेषु नारायण जगत्पते वदीये नामधानेन कथे श्रियेष्वा कथा श्री मातृपितृचरण कमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपति श्री रामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतं जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुलगी सासरी गेलेली होती, गोष्ट पूर्वीच्या काळची आहे आणि सासरी गेलेल्या त्या मुलीला म्हणजे त्यावेळेला फोन वगैरे हा प्रकार काही नव्हता, त्यामुळे सासरी गेल्यानंतर ती खुशाली आहे की नाही, आनंदात आहे की नाही हे आई वडिलांना माहिती हवं असतं। त्यांना असं वाटत असतं की आपली मुलगी खुशाल आहे का, आनंदी आहे का, कसं कळेल। आणि म्हणून बरेच दिवस झाल्यावरती वडिलांना असं वाटलं की आपण पाहायला जावं आपली मुलगी कशी नांदते, आनंदात आहे का, सुखात आहे का। म्हणून वडील आले हो मुलीच्या सासरी आणि सासरी आल्यानंतर ती आतमध्ये स्वयंपाकघरात काम करत होती। पूर्वीच्या काळची गोष्ट आहे हा, आत्ताची नाही। त्यामुळे सासरे बुवा म्हणाले की सुनबाई बघ कोण आलंय ते।
तिला एवढा आनंद झाला, बाहेर आल्यानंतर पाहिलं तिने की वडील आलेत आपल्याला बघायला. असं आहे, माहेरचं कुत्र जरी आलं ना तरी आनंद होतो. वडील आलेत आणि ते पाहायला म्हणून ती बाहेर आली आणि वडील मामांजींच्या म्हणजे सासरी बुवांच्या जवळ दिवाणखाण्यामध्ये बसलेले आहेत. सुनबाई वडिलांना पाणी वगैरे आणून दे जरा म्हणून तिने पाणी घेऊन आली. आणि पूर्वीच्या काळी पद्धत अशी होती की वडील आले की नमस्कार करायचा, मोठ्या माणसांना नमस्कार करायचा, अशी पूर्वीच्या काळची पद्धत होती. म्हणून ते दोघंही जण बसले, गप्पा मारत बसले. हिच्या मनामध्ये असा विचार आला की पहिल्यांदी वडिलांना नमस्कार केला तर सासऱ्यांना वाटेल की पहा वळणाचं पाणी वळणावर गेलं. सासऱ्यांना पहिल्यांदी नमस्कार केला तर वडिलांना वाटेल की पहा सासरी आली आणि मुलगी आपल्याला विसरली. असं मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. मग असा मनामध्ये संभ्रम निर्माण झाल्यानंतर बुद्धी चालत नाही, त्यावेळेला भगवंत दृष्टी देतो. आणि तिने काय करावं, ते दोघेही जण बसले होते ना, त्या दोघांच्या मध्ये नमस्कार केला. म्हणजे सासऱ्यांनाही वाईट वाटायला नको आणि वडिलांनाही वाईट. बुद्धीमध्ये संभ्रम निर्माण झाला, आत्मविश्वास थोडासा कमी झाला की संत तुम्हा आम्हाला मार्ग दाखवतात, भगवंत मार्ग दाखवतो. म्हणून रामदास्य आणि हे वाया जाईल ऐसे ना घडेल कोणे काळी. रामाचा एकदा दास झालास ना की संभ्रम निर्माणच होणार नाही, कारण बुद्धी देणारा तो आहे, तो बुद्धिदाता आहे. त्यामुळे समर्थ म्हणाले तू रामाचा दास हो. आणि संभ्रम संपला की मग जो मार्ग मिळतो तो कसा असतो, सुंदर मार्ग असतो. कसा असतो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मार्ग मोकळा आहे. काय मार्ग आहे, भक्ती मार्गाला जा. मग ज्याचं नाव घ्यायचंय त्याला समजून घ्यायला पाहिजे ना. रामाचा दास व्हायचंय, साधा सुद्धा नाही दास कोणाचा, बाकी इतर नेते मंडळींचा दास नाही व्हायचंय, रामाचा दास व्हायचा. मग दास व्हावं असं वाटतंय ना, मनाने ठरवलंय ना, मग ज्याचं दास व्हायचंय त्याची उपासना करायला हवी की नको. म्हणून त्या पुढच्या चरणामध्ये म्हटलंय, कोणे काळी राम दासा उपेक्षिना राम उपासना ऐसी आहे. रामाकडे उपेक्षा नाहीये, काल आपण बोललो या विषयावर. रामाकडे उपेक्षा नाहीये, पण त्या रामाची उपासना केली, त्याचं नाम घेतलं, त्याला समजून घेतलं की मग दास होण्याचा मार्ग सुकर होऊन जातो. मग त्याला समजून घ्यायचं, त्याची उपासना करायची. आता उपासना आपण करतो. उपासना म्हणजे काय, उपासनेचा आश्रय उपासना नाही तो निराश्रय असं म्हटलं की नाही. उपासना म्हणजे उप-आसन, तो मोठा आहे आणि मी लहान आहे म्हणून त्याच्या जवळ जाऊन बसणे उपासना म्हणजे. त्याच्या जवळ जाऊन बसणे याला उपासना म्हणतात. मग ती उपासना कशी करायची आहे, त्याच्या जवळ जाऊन बसायचंय. म्हणजे नक्की कुठे बसायचंय, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज सांगतात बघा, सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश ते न करीती परी ऐकाव्या त्या गोष्टी, तेची उपदेश होती तेने कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. म्हणजे संतांच्या जवळ जाऊन नुसतं बसायचंय हो. अशा संतांच्या जवळ जाऊन बसायचंय
की ज्यांनी राम बघितलाय. बरं, समर्थ म्हणाले मी राम बघितलाय. महाराज म्हणाले मी रामाला बघितलंय. म्हणून कसा व्यवहार करशील प्रपंचात राहताना? आपल्याला असं वाटतं की नाही सर्व भोग सेवावे, सगळ्यांना वाटतं. पण कसा व्यवहार करशील? भगवंताचं नामस्मरण घ्यायचंय आणि व्यवहारही करायचा आहे. बघा, कोणत्याच संतांनी, बरं का, कोणत्याच संतांनी असं सांगितलेलं नाही की आता प्रपंच सोडून द्या आणि परमार्थ करा. असं उलट समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेट का. कसा? कोठे न दिसू द्यावा फाटका, प्रपंच करिता करिता फिका होत जातो. म्हणून प्रपंच करायला सांगितलंय. पण कसा? महाराज म्हणाले नामात रंगुनिया. ब्रह्मचैतन्य महाराजांची उभी आहे. नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे. बघा, नाम पाण्यात जाऊ द्यायची का नावेत पाणी? नामात व्यवहार करायचा की व्यवहाराचा नाम करायचा? नामाचा व्यवहार कोणी केला? तुझे तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, नर हरी सोनार, हरीचा दास भजन करी रात्रंदिवस, देवा तुझा मी सोनार. नामाचा व्यवहार केला हो. महाराज म्हणाले की असा भोग येतच राहतात हो आपल्याला. भोग हे भोगायचेच आहेत. भोग भोग म्हणजे तरी काय? आपण म्हणतो की नाही, काय सांगू हो, किती भोग भोगायचे. प्रत्येकाला काही ना काहीतरी भोग आहेतच. पण त्या भोगासंगे कुठे न गुंतावे. असं म्हटलं जातं पूर्वजन्मीची ती पापे. ऐका, पूर्वजन्मीची ती पापे ती येती भोग रूपे, तीन जाती वैद्याची आ बापे काही केल्या. भोग हे इथेच भोगून संपवायचे आहेत. म्हणून तो ते कसे भोगायचे? नामात रंगुनिया. याच्या खाली 2 वेळा अंडरलाईन मारली आहे. नामात रंगून व्यवहारी सर्व भोग असे. आम्ही काय विचार करतो? महाराज म्हणाले व्यवहारी सर्व भोग सेवावे, म्हणजे आपल्याला सगळी मुभा दिली आहे. असं नाहीये. नामात रंगुनिया म्हणून भगवंताचं स्मरण करायचं, त्याची उपासना करायची. ती उपासना म्हणजे काय? नक्की कशी करायची? उपासनेचे टप्पे तरी काय आहेत? उपासना आपण म्हणतो की नाही, त्या उपासनेचे टप्पे काय आहेत? पहिला म्हणजे प्रयत्न. प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करावा लागतो. महाराज म्हणाले तुम्ही 2 पावलं चाला, तो 20 पावलं चालत येईल. पण आपण 2 पावलं चालतच नाही. मग तो कसा 20 पावलं? तो उभाच आहे हो. उभा आहे ना. योगी 28 विटेवरी उभा नाही. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा फक्त राज्याभिषेकाच्या वेळेलाच बसलेले आहेत, बाकी उभेच आहेत. बरं, बसलेत राज्याभिषेकाच्या वेळेला, ते सुद्धा कसे? बद्ध पद्मासन आहेत. साधे सुधे नुसते मांडी घालून बसले नाही, बद्ध पद्मासन असतं. कारण हाके सरशी उडी. आपण बोलवलं की लगेच येतात हो, लगेच हजर आहे. म्हणून ते कमरेवर हात ठेवून उभे आहेत. पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे की नाही? वाट बघतायत ते. हा आपल्याशी कधी बोलतो? वाट बघताय. भगवंताशी आपण बोलायला लागतो. काल आपलं बोलणं झालं या विषयावर, पण तरी सुद्धा तो वाट बघतोय. किती वाट बघितली? आपण वाट बघतो का भगवंताची? आपण वाट पण बघत. शबरीने किती वाट बघितली? तेवढी बघितली, तेवढी आपण 2 तास पण नाही बसू शकत हो. मांडी हालायला लागते, दुखायला लागते नाही.
2 तास 1.5 तास कीर्तनाचा सुद्धा मांडी हलायला लागते, दुखायला लागते. तेवढाही वेळ आपल्याला नसतो, पण तो मात्र आपली वाट बघत उभा आहे. ठाकुर को अपने से बात करने की बहुत इच्छा होती है, मुरारी बापू सांगतात. ठाकुर को अपने से बात करने की बहुत इच्छा होती है, पर कभी कभी हमारा मोबाइल स्विच ऑफ रहता है, नहीं तो रेंज नहीं मिलती. अशी परिस्थिती आहे. त्याला आपल्याशी बोलायचं आहे म्हणून तो उभा आहे आणि तो अशी वाट बघतोय आपली. आपण त्याची वाट बघावी अशी त्याची इच्छा असते. आपण त्याच्याशी बोलावं म्हणून तो उभा आहे. मग आपण कधी बोलणार, कधी बोलावं, म्हणून त्याच्या जवळ जाऊन तरी बसावं. निदान उपासना, प्रयत्न, 2 पावलं पुढे तरी चालावं, प्रयत्न करावा. नंतर प्रतीक्षा, थांबावं लागतं. लगेच होत नाही कुठल्या गोष्टी. काय सांगू, काळारामाच्या मंदिरात आले आणि रामाने डोक्यावर हातच ठेवला माझ्या. म्हणलं रामाला पण दुसरं गिऱ्हाईक नव्हतं, हा तूच बरा भेटलास. एवढं सोपं आहे का? प्रतीक्षा करा, थांबायला लागतं. अहो 10वीचा पेपर सुद्धा लिहिल्यानंतर 3 महिन्याने रिझल्ट येतो. काय तर रामाची उपासना करायची आहे, रामाचा तास व्हायचा आहे, थांबावं लागतं. मग त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो, प्रतीक्षा करावी लागते, प्रार्थना करावी लागते. हो, प्रार्थना करावी लागते. आमची प्रार्थना ठरली आहे. काय काल म्हटलं आपण, रूपंदेही जयंतेही मनासारखी पुत्र जामात कन्या. हा, आणि 80 वर्षाचा झाला तरी मनासारखी सुंदर आदे अनन्या. आमची मागणी ठरलेली आहे. प्रार्थना करावी, त्याला सांगावं लागतं, बोलावं लागतं, प्रार्थना करावी लागते आणि नंतर प्रसाद मिळतो. हे उपासनेचे 4 टप्पे आहेत. प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योप्यजायते. तो प्रसाद जो मिळतो ना, तो आनंदाचा भाग असतो. म्हणून उपासना करताना मन शांत ठेवावं लागतं आणि हे 4 टप्पे ओलांडून जावं लागतं. कारण भगवंत हा प्राप्त करून घेण्याचा विषय नाही आहे, बरं का. भगवंत हा प्राप्त करून घेण्याचा विषय नाही, तो समजून घेण्याचा. प्राप्तच आहे मुळी तो आपल्याला. भगवंत प्राप्तच आहे मुळी. सकल भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चित शक्तींच्या सहस्रकरी उदेला जो असा भगवंत आहे. हार घालतो आपण भगवंताला. ते फुलामध्ये, फुलाला फूल कितीही जोडलं तरी सुद्धा कुठेतरी जागा राहते की नाही, कुठेतरी जागा राहते. पण भगवंत अशी गोष्ट आहे की जो सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. समर्थांच्या भाषेत सांगायचं तर नभी संचरे जो अणु रेणू काही रिता ठावत्या राघवा वीण नाही. भगवंत नाही अशी जागा नाही कुठे. त्यामुळे त्याची प्रार्थना करायची कशी, मनाने. भगवंताचं नाम घ्यायचं, उपासना करायची म्हणजे नक्की काय करायचं, तो आहेस त्याला समजून घ्यायचं. समजून घेण्याचा विषय आहे, प्राप्त करून घेण्याचा विषय नाही. कारण तो आपल्या हृदयातच आहे, बाहेर शोधायला जायची गरजच नाही आहे. मग तुम्ही म्हणाल मंदिरात कशाला आलो आम्ही, प्रश्न आहे की नाही? मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर म्हणताय की भगवंत आपल्या हृदयातच आहे, मग मंदिरात कशाला यायचं, आहे ना. पण कसं आहे, माऊलीने उत्तर दिलंय या गोष्टीचं. माऊली म्हणते आपुले हृदयीचा चितघन. बरं, आपल्या जो हृदयामध्ये आहे, मूर्ती माझी करुणी आवाहन, पूजा करिता संपूर्ण देव निज हृदयी ठेवावा. भगवंताची मूर्ती आहे, पण त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर आपल्या हृदयातला भगवंत आणि तो भगवंत एक आहे ही जाणीव करण्यासाठी म्हणून इथे यायचं. आणि ही जाणीव करण्यासाठी म्हणूनच आपण सगळेजण इथे भगवंताची उपासना करण्यासाठी जमलो.
जमलो आहोत. कीर्तन ही सुद्धा एक प्रकारची उपासना आहे. कीर्तन ऐकणं ही सुद्धा एक प्रकारची उपासना आहे. म्हणून त्याला समजून घेण्याचा विषय आहे. भगवंत हा समजून घ्यायचा आहे, तो आपल्या अगदी जवळ आहे. समर्थ म्हणाले, समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये बघा, कुठेही त्या राघवाचा असा उल्लेख नाही, त्या राघवाचा असा उल्लेख नाही, या राघवाचा. गमो पंथ आनंद या राघवाचा, बहु चांगले नाम या राघवाचे. घनश्याम हा राम लावण्य रूपी, तो नाही, हा म्हटलंय. समर्थांनी आपल्यापेक्षा वेगळं मानलंच नाही. म्हणून भगवंताला आपल्या अगदी जवळ बघायचंय. देव अंतरात नांदे, देव दाही शिकोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधून या पाठी, देव सर्वा भूताठाई, देवनानी देवाय. देव सोनुनाने अशी कोणाची पुण्याई, देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. असं सगळीकडे ओतप्रोत भरलाय हो. म्हणून त्याला समजून घ्यायचंय. भगवंताची उपासना करायची म्हणजे त्याला समजून घ्यायचंय, त्याचं नाम घ्यायचंय. मग ते नाम कसं घ्यावं? मनाने घ्यावं. कसं आहे नाम भगवंताचं? समर्थ म्हणाले, बहु चांगले नाम या राघवाचे. बरं का, चांगले हा शब्द वापरलाय. आपण विचारतो भाजी कशी झाली आहे? चांगली झाली आहे, खाणेबल झाली आहे. खाणेबल आहे, चांगली आहे. बहु चांगले नाम या राघवाचे. बरं, कसे? अति साजिरे. साजिर, साजिरे म्हणजे कसं? बघा, दुसऱ्याच्या घरात लहान मुलं आहे आणि आपल्याही घरात लहान मुलं आहे. हा, दुसऱ्याच्या घरातल्या लहान मुलाचे डोळे मोठे आहेत, छान बटबटीत आहेत, सुंदर आहेत. आणि आपल्या घरातल्या लहान मुलाचे डोळे जरा मिचमिचीत आहेत, बारीक आहेत. ते दोघे खेळत असतात समोर समोर राहत असल्यामुळे. पाहुणे आले कोणाकडे? आपल्याकडे. ते मुलंही खेळायला आलं. बरं, ते मुलंही खेळायला आलं आणि त्या पाहुण्यांनी कौतुक कोणाचं केलं? शेजारच्या मुलाचं केलं. काय सुंदर डोळे आहेत हो, काय सुंदर डोळे आहेत, पटपटीत डोळे आहेत, मोठे टपोरे डोळे, मोठे टपोरे डोळे. आपल्याला राग येतो, राग येतो की नाही? अहो, मग तुमच्या मुलाचं काय? आमच्या मुलाची सूक्ष्म दृष्टी आहे म्हणे. आमचा मुलगा कसा आहे? आमच्या मुलाचे मिचमिचीत डोळे आहेत, बारीक आहेत, सूक्ष्म. आपलं आपल्याला जेवढं आवडतं तेवढं आपलं दुसरं आपल्याला आवडत नाही. आलं लक्षात?
म्हणून त्याला आपलं म्हणायचंय. म्हणून हा साजिरे भगवंताला आपलं का म्हणायचंय? माझा राम सखा. काय महाराज म्हणाले ना, माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे. तो माझा आहे. म्हणून भगवंताला आपलं म्हणावं. अति साजिरे, स्वल्प, अगदी थोडे राम. भगवंताचं नाव आहे राम. 2 अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. हा, म्हणायलाही सोपं. स्वल्प सोपे, उच्चारायला पण कृष्ण तरी थोडस उच्चारायला अवघड आहे. हा, पण राम म्हणायला काय? स्वल्प, सोपे आणि फुकट. बरं, आजपर्यंत असं काही नाही आलेलं आहे कानावर की रामाचं नाव घेतलं पावती फाडा. नाही. काही दुखापत झाली रामाचं नाव घेतल्यामुळे, उलट दुखापत झाली की रामा म्हणतो. हा, थोडीशी ठेच लागली की लगेच अरे राम असं म्हणतो आपण. ते म्हटल्याने बरं वाटतं. सोपे, फुकट आहे, पैसे द्यायला लागत नाही. कीर्तनाला या, तिकीट काढून या. नाही, कीर्तनाला आजपर्यंत कधी म्हणजे परमेश्वराची, मला असं वाटतं जोपर्यंत तो भगवा ध्वज आज जो फडकवलाय ना, काय आज जो तिकडे राम मंदिरावरती भगवा ध्वज फडकवलाय ना, तो भगवा ध्वज जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी निदान रामनामाला तिकीट नाही, फुकट. आधी पण नव्हतं आणि पुढेही नसेल. आणि त्याचंच प्रतीक आहे ना ते. आज जो भगवा ध्वज फडकवला त्याचं ते प्रतीक आहे. आपण सगळ्यांनी एकदा रामनामाचा गजर करूयात त्या निमित्ताने. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. असं भगवंताचं नाम फुकट आहे हो, फुकाचे, स्वल्प, सोपे, फुकाचे. आणि जन्माचं सार्थक करण्यासाठी म्हणून रामनामाचा उच्चार आहे सगळा. बरं, असं म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, नाशवंत देह नासेल हा जाणा, का रे उच्चाराना वाचे राम. नुसतं उच्चारायचंय हो. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. हा, आधी वदा, पहिले बोला तर खरं. कसं बोलावं, नाम कसं घ्यावं, कोणी घ्यावं. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. असं नाही सांगितलं श्रीमंतांनी घ्यावं आणि गरिबांनी घेऊ नये, किंवा गरिबांनी घ्यावं श्रीमंतांनी घेऊ नये, असंही नाही सांगितलं. कोणीही घ्यावं भगवंताचं नाव. बरं, तो घेतल्यानंतर तो लगेच धावत येतो. किती धावत येतो. शबरीने इतके वेळेला भगवंताचं नाम घेतलं, तो आला समोर. काय झालं? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता मुखी प्रकट पै झाला. त्या शबरीला असं वाटलं तर होतं का की हा राम असा दिसतो, काळा आहे का कोण आहे. हा, शबरीने आधी बघितलं होतं का फोटो वगैरे काही रामाचा. फक्त एका सद्गुरूंच्या वाक्यावरती विश्वास ठेवून ती वाट बघत राहिली. वयाच्या 8व्या वर्षापासून ते 80 उलटलं. प्रौढत्व म्हणजे वयस्कर, केस पांढरे झाले, पण राम काही येईना. शेवटी तिच्या मनामध्ये विचार आला, हो, पतित पावना
श्री रघुनाथा एकदाच ये जाता जाता पाहिन पूजिन टेकिन माथा तोच स्वर्ग मज तिथेच येईल पुरेपणा जीवना ये लवकर वाट बघत बसली आणि तो आला समोर आल्यानंतर काय झालं तिला ओळख सांगावी लागली नाही मी राम आहे म्हणून हा कारण तो आतमध्ये होता ना तोच समोर दिसला म्हणून त्या हृदयातल्या परमेश्वराला आपण जाग करायचंय हो उपासना करायची भगवंताची म्हणजे नक्की काय करायचं तो परमेश्वर समोर येऊन उभा राहिला की तो त्याला सांगावं लागत नाही मी राम आहे शबरीला सांगावं लागलं नाही आधार कार्ड दाखवावं लागलं नाही ओळखपत्र कुठल्याही प्रकारचं दाखवावं लागलं नाही शबरीने मृत्यूचा उत्सव साजरा केला आणि असा मृत्यूचा उत्सव साजरा करणारी ही शबरी तुम्हा आम्हाला सांगून जाते हो काय सांगून जाते की असा राम जो आहे ना तो आपल्या हृदयातला आहे तो आत्मा राम तेच समर्थ शबरीच्याच मुखातून आपल्याला सांगतात समर्थ पुढे आपल्याला शबरीचंच उदाहरण देऊन सांगतात की अशी उपासना कर की जी उपासना करता करता तो प्रसाद जो मिळेल ना भगवंत प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहील मग तो नाम घेताना किती रंगून जातो त्याचा विचार आपण उद्याच्या पूर्वरंगात बघूया भगवंताचं नाम म्हणजे काय नाम किती घ्यावं कसं घ्यावं कोणी घ्यावं याचा विचार आपण उद्या बघूया पूर्व अभंगामध्ये समर्थ तुम्हा आम्हाला सांगतात रामदास्य ऐसे नागडे कोणी माळी रामदास्य थोडा वेळ भगवंताचं भजन करूया फक्त इथे जरा सांभाळा श्रीराम जय जय राम